माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, त्याला कुठेतरी एक मदत केली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारची एक योजना होती, पीएम किसान योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनातून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये साधारणतः पहिल्यांदा, आता ते शेतकरी थोडे अजून कमी झालेत, साधारण पूर्वीचा विचार 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत राज्य सरकारने 21 हप्त्यामध्ये, आज 22 आहे हे, आता ही घेतो नंतर. त्यामुळं पीएम किसान महाराष्ट्रातील 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 21 हप्त्यामध्ये साधारणतः 39,000 कोटी, 39,299 कोटी रुपयाची आधार रक्कम करण्यात आली. त्याचबरोबर राज्याने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7 हप्त्यामध्ये रुपये 13,017 कोटी रुपये अदा करण्यात आलेले. सदरच्या योजना मिळून अध्यक्ष महोदय पटोले साहेब, केंद्र आणि राज्याची मिळून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 52,316 कोटी रुपयाची भरीव रक्कम शेतकऱ्याच्या हाती खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आज 22वा हप्ता आज संध्याकाळी 5 वाजता या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते, पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्ते ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी, आसाम येथून वितरित करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा खूप मोठा कार्यक्रम आहे. आता आपण पीएम किसानचं दिलं, नमोचा आपल्याला माहिती आहे की आपली राज्य सरकारची योजना आहे, त्याचंही आपण फायनान्सला ती फाईल पाठवलेली, त्याचा एक येणाऱ्या दिवसामध्ये त्याचंही वाटप आपण निश्चित. शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. आता या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये नोंदणी केली आहे त्यांनी आपले बँक खाते नक्की तपासा. ही रक्कम थेट डीबीटी द्वारे खात्यामध्ये पाठवली जात आहे. जर अजून तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर घाबरू नका. काही वेळा हप्ते टप्प्याटप्प्याने सुद्धा जमा होत असतात.